नांदेड़ शुमाल असम्बली हलके से शिवसेना उद्धव ग्रुप की उम्मीदवार संगीता पाटिल डग को मुसलमानों की भी बड़े पैमाने पर हिमायत मिल रही है। अल रिजवान इंग्लिश स्कूल के डायरेक्टर और मारूफ समाजी कारकुन अब्दुल वहीद ने शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप में शमूलियत इख्तियार कर ली है। नांदेड़ में उद्धव ठाकरे की मौजूदगी में इन्होंने अपने कारकुनों और साथियों के साथ पार्टी में शमूलियत इख्तियार की। वाज़ेह है कि अब्दुल वहीद उर्फ भाई साहब इंतखाबात शुरू होने से कबल से ही शिवसेना उद्धव ग्रुप में खिदमत अंजाम दे रहे थे। इन्होंने उद्धव ठाकरे से टिकट की मांग भी की थी। अब्दुल वहीद उर्फ भाई साहब के शिवसेना उद्धव ग्रुप की शमूलियत का प्रोग्राम दत्ता कोकाटे के दफ्तर पर मुनक़िद हुआ। इस मौके पर पार्टी के इंतखाबी ऑब्जर्वर बब्बन राव थोरात भी मौजूद थे। सियासी गलियारों में ये बात गश्त कर रही है कि बब्बन थोरात की कोशिशों से ही अब्दुल वहीद ने उद्धव ग्रुप में शमूलियत इख्तियार की। उद्धव ठाकरे ने अब्दुल वहीद को पार्टी में शामिल करते हुए इनसे सियासी तवक्कुआत भी वाबस्ता की है और उम्मीद जताई कि पार्टी के मजबूत और वफादार लीडर के तौर पर अब्दुल वहीद काम करते रहेंगे। नांदेड़ शुमाल के कई मुस्लिम मोहल्लों में संगीता पाटिल डग को हिमायत मिलने के बाद अब बड़े सियासी लीडरान की हिमायत ने संगीता पाटिल डग की मकबूलियत में इजाफा किया है। आता काय करणार? गद्दाराला पाडणार साहेब, आम्ही गद्दाराला पाडणार बोललो की माझा इथे येण्यामागचा अर्थ तुम्हाला कळला असेल। दत्ता तर सोबत आहेतच, सगळेजण थोडेसे नाराज झाले होते, पण व्यक्तिगत नाराज होऊन आता चालणार नाही। आता आपल्याला आपली संघटना आणि आपला महाराष्ट्र याचं स्वप्न पाहिलं पाहिजे। प्रत्येकाच्या इच्छा असतात, इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाहीये, पण शेवटी आपण व्यक्तिगत इच्छा बघताना आपला भगवा झेंडा कसा विजयी झाला पाहिजे, आपला महाराष्ट्र कसा स्वाभिमानी राहिला पाहिजे आणि पेक्षा गद्दार तर पाडायलाच पाहिजे। ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ती गद्दारी तर आपल्याला समोर राजकारणात नष्ट करावीच लागेल। आज मला आणखीन एका गोष्टीचा आनंद होतोय की आपले बीडी चव्हाण पुढे गेले आहे। आपला माणूस आहे, मध्ये मध्ये रुसतात, पण त्यांचा तो अधिकार आहे। फक्त एकच आहे, रुसलात तरी घर सोडून जायचं नाही। आपलं घर आहे, आपलं घर असतं। आज आपले ताई आपल्यासोबत आहेत, आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत। गद्दारीला गाडायचं म्हणजे मशाल पेटलीच पाहिजे आणि मशालीशिवाय महाराष्ट्राला आता कोणी वाचवणारं दुसरं दिसत नाही। आपण महाविकास आघाडीत जरूर आहोत, पण जिथे मशाल आहे तिकडे मशालच आली पाहिजे। बाकी जास्त आणखीन काही बोलण्याची मला नाही वाटत आवश्यकता आहे। काल आपल्या सभा झालेल्याच आहेत। आता आपल्याला सगळ्यांना म्हणजे मी खास आलो होतो दत्ता आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांसाठी। नांदेड हा आपला नाही म्हटलं तरी बालेकिल्ला आहे की होता? साहेब दत्ता सोबत भंडारी आहे, बबन बारसे आहे, सगळे येस साहेब सगळे तुमच्या सगळ्यांची नावं घेतली तर मला इकडेच राहावं लागेल तर नांदेड हा आपला बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की या संधीचं तुम्ही सोनं कराल आणि त्याच्यानंतर मी इथे पुन्हा म्हणजे आता पुन्हा येईन बोलत नाही, पण मी नेहमी येईन, येत राहील आणि विजयाचे पेढे खायला येईल। मला वाटतं तुम्ही सगळेजण एकदा का भिडलात तर विजयश्री तुम्ही खेचून आणल्याशिवाय राहत नाही, तशी तुम्ही ते आणाल अशी खात्री बाळगतो। सगळ्यांना शुभेच्छा ताई।